नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात लावलेलं एखादं छोटंसं रोपसुद्धा आपल्या संपूर्ण मनाला प्रसन्न करण्याची ताकद ठेवतं. याचा अनुभव घेतला असेल ना तुम्ही? आपल्या प्रत्येकालाच येतं. कारण हे छोटंसं रोप जेव्हा आपण आपल्या दारात किंवा आपल्या बाल्कनीत लावतो तेव्हा त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. हो, अगदी कुठलंही रोप असू देत. पण अशी पण काही रोपं आहेत जी जर घरात असतील तर त्याचा परिणाम खूप चांगला होतोच होतो. याशिवाय आपल्या पत्रिकेतील प्रत्येक सदस्याचे ग्रह चांगले होतात. हो, आज मी बोलणार आहे जास्वंदाच्या झाडाबद्दल. तुमच्याकडे आहे का जास्वंदाचं रोप? जास्वंदाचं रोप आणि तुळस जर घरात लावली असेल तर तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल आजपर्यंत. पण अनेकांना माहीत नाही की वास्तुशास्त्रामध्ये लाल जास्वंदाला इतकं महत्त्व का आहे. सुख समृद्धी घेऊन येणारं असं जास्वंदाचं रोप का बरं असं म्हटलं जातं. सरासरी हे प्रत्येकाच्या घरात आपल्याला बघायला मिळतं, बरोबर ना? तसेच रोजच्या देवपूजेमध्ये फुलांना खूप महत्त्व आहे. जास्वंदाच्या फुलाला देखील खूप महत्त्व आहे, कारण गणपती बाप्पांना लाल जास्वंद प्रिय आहे, माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. देवपूजेशिवाय अनेक असे फायदे आहेत, अनेक सकारात्मक परिणाम आहेत. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका. आणि पहिल्यांदाच जर आपला व्हिडिओ पाहत असताल, ऐकत असताल तर जरूर सबस्क्राईब करा. खूप साध्या सोप्या टिप्स आणि माहिती मी इथे शेअर करत असते, ज्या लाल किताबातील अगदी प्रत्येकजण करू शकतं. घरात नेहमी जर चिडचिड असतील, भांडण असतील किंवा मग उगीचच अशा काही गोष्टी घडत असतील की तक्रार नेहमी ऐकायला मिळत असेल, तर समजून जा वास्तूमध्ये कुठे ना कुठेतरी निगेटिव्हिटी दडलेली आहे. आणि आपल्याला काही फुलझाडं आहेत जी पॉझिटिव्हिटी तयार करतात आणि निगेटिव्हिटी हटवायला मदत करतात. पण जर आपण ही रोपे लावली तर याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. पण नक्की कधी? तर साधारणतः 41-40 दिवसानंतर याचा परिणाम आपल्याला स्वतःला जाणवू लागतो. घराच्या पूर्व दिशेला जर झाड लावलं तर आपल्याला तिथे खूप चांगला अनुभव येतो. सूर्यप्रकाश शक्यतो करून येतो अशा ठिकाणी हे रोप ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी पॉझिटिव्हिटी आहे ती अनेक जास्त पटीने मिळेल. आता सौभाग्याचं प्रतीक म्हणून याची ओळख आहे. बुध ग्रह स्ट्रॉंग होतो. हो, कसा काय? तर पानांचा जो हिरवा रंग आहे त्यामुळे बुध ग्रह स्ट्रॉंग होतो. लाल फुलामुळे मंगळ ग्रह स्ट्रॉंग होतो. आणि सूर्यप्रकाश त्या झाडामध्ये, त्या रोपामध्ये आल्यामुळे आपला सूर्य देखील चांगला होतो. सौभाग्याचं असं हे प्रतीक, सूर्य आणि मंगळाचं देखील प्रतीक असलेलं जास्वंदाचं रोप तुम्ही घरात लावलेलं आहे का? कारण जी व्यक्ती सूर्यदेवाला जल अर्पण करते आणि करताना त्यात जर लाल जास्वंदाचं फूल ठेवून ते अर्घ्य सूर्याला नियमित देते, त्या व्यक्तीला कोणतेच डोळ्यांचे त्रास होत नाहीत, हाडे मजबूत राहतात, मान, सन्मान, प्रतिष्ठा ही मिळतेच मिळते. एवढंच नव्हे तर हृदयाला बळकटी देण्याचे सामर्थ्य असणाऱ्या सूर्यदेवांचं प्रत्यक्षात रोज आपण दर्शन घेतो, त्यांना नमस्कार करतो. म्हणूनच हे जास्वंदाचं फूल त्यांना नक्की अर्पण करा. यश, कीर्ती पाहिजे आहे तर नक्कीच यामध्ये तुम्हाला वाढ होताना दिसून येईल. त्याचबरोबर शनी महाराजांना देखील आपल्याला शांत किंवा प्रसन्न ठेवायचं असेल तर तुम्ही सूर्यदेवांची उपासना जरूर केली पाहिजे. कारण सूर्य हे जे आहेत शनी महाराजांचे पिता आहेत. तरी त्या दोघांचं जितकं पटत नसेल तरी देखील यामध्ये पिताचं महत्त्व काही कमी होत नाही. त्यामुळे वडिलांना जर आदर सन्मान दिला तर आपोआपच मुलांनाही दिसतं आणि त्याप्रमाणेच आपल्याला त्याचं फळ मिळू लागतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत बघा मंगळ दोष असतो किंवा जमिनीबाबतच्या वादविवादांमध्ये मनासारखा रिझल्ट मिळत नाही आहे, अशा सगळ्यांनी काय करायचं आहे? मंगळवारी हनुमंताला लाल जास्वंदाचे फूल जरूर अर्पण करायचं आहे. त्यासोबतच चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दर शनिवारी तुम्ही आपल्या शनी महाराजांना देखील तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा, लाल फूल त्यांना देखील अर्पण करायचं आहे. नियमितपणे दर शुक्रवारी आपल्या कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला देखील हे फूल अर्पण करा मनोभावे आणि साधा साखरेचा नैवेद्य अर्पण करा.
आणि तोच प्रसाद म्हणून घरात प्रत्येकाला द्या. आर्थिक अडचणीतून काही ना काही मार्ग जरूर मिळू लागतो. माता लक्ष्मी म्हणजेच शुक्रग्रह आणि शुक्रग्रह म्हणजे लक्झरी, प्रतिष्ठा, मान सन्मान या सगळ्याचीच मिळण्याची एकूण गोळाबेरीज. पण शुक्रग्रह म्हणजे माता लक्ष्मी ही चंचल आहे, लगेच नाराज होते आणि लगेच तितक्या लवकर प्रसन्न देखील होते. म्हणूनच तुम्ही मनोभावे दर शुक्रवारी कोणताही एक मंत्र लक्ष्मी मातेचा म्हणत 11 वेळा हे फूल फक्त एकदा अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा. त्याचबरोबर बघा, तुम्हाला इतकी छान एनर्जी वाढते, म्हणजे तुमच्या शरीरातली तर एनर्जी वाढतेच, पण घरातील देखील सकारात्मकता ही वाढते. आपोआप समजतं, आपलं मन प्रसन्न राहतं, आपण आनंदी राहू लागतो. कितीही टेन्शन असलं तरी आपण म्हणतो की काही ना काहीतरी मार्ग यातून निघणार आहे म्हणून. तर यामध्येच आपले व्हायब्रेशन खूप हाय होतात, एनर्जी स्ट्रॉंग होते, कारण या फुलांमध्येच ती व्हायब्रेशन, ती पॉवर दडलेली असते. म्हणूनच नियमितपणे तुम्ही फक्त हे उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे. शत्रूचे जर आता शत्रुपीडा वगैरे असेल, शत्रुपीडा निघून जावी म्हणून तुम्ही काली मातेला हे फूल अर्पण करा. जवळपास जर कुठं माता कालीचं मंदिर असेल तर तिथे नक्कीच तुम्ही हे पहा. 21 दिवस तुम्ही सतत हे फूल अर्पण करा. हा प्रयोग कधीच विफल जात नाही, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थीला हे फूल जरूर अर्पण करा. विघ्नहर्ता श्री गणेशाला हे जास्वंद अर्पण करताना 8 जास्वंदाची फुले सकाळी 12च्या आत ही अर्पण करायची आहे. जवळच्या मंदिरामध्ये जाऊन दिवसभर गणपतीजवळ ती ठेवायची. त्यानंतर सगळी जी एनर्जी आहे गणपती बाप्पांची त्या फुलामध्ये तर येतेच, शिवाय फुलाची पॉझिटिव्हिटी. आणि मग संध्याकाळी आरती नैवेद्य दाखवून उपवास सोडला की दुसऱ्या दिवशी सकाळी ही फुले उचलून थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवायची. 3-4 दिवस चांगली सुकवायची ही फुलं आणि नंतर याची पावडर करून त्यामध्ये भीमसेनी कापूर घालून थोडासा बारीक करायचा तो कापूर आणि थोडंसं कुंकू टाकायचं. जे कुंकू ओरिजिनल आहे, नॅचरल आहे, ते कुंकू टाकायचं आणि हे मिश्रण एका डबीत भरून ठेवायचं. तुम्ही रोज याचा तिलक आपल्या कपाळी लावायचा आहे. महत्त्वाच्या कामाला जाताना, कोणती डील फिक्स करताना हा टिळा जरूर लावायचा. मनोमन विघ्नहर्त्याचं नाव घ्यायचं आणि मग बघा ते काम नक्कीच पूर्ण होतं, यशस्वी होतं, अशी पूर्वापार मान्यता आहे. उपाय हे नक्कीच लिहून घ्या, त्या प्रकारे करा. खूप चांगले परिणाम अनेक माझ्या आपल्या चॅनलमधील जे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना तर आलेच आहेत, पण माझ्या फॅमिलीतील मी ज्यांना ज्यांना सांगितले त्या सर्वांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. म्हणूनच आज तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे. मनोमन तुमचं जे काही काम आहे ते हा तिलक लावताना मनामध्ये आणायचं आणि क्लीम 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 हा मंत्र म्हणत 3 ते 5 वेळा मंत्र म्हणता म्हणता तिलक लावून होतो. विरोधक असू देत, शत्रू, हे सगळे शांत होतात आणि कामात यश मिळू लागतं. असं नाही की हा तिलक आज लावून गेलोय मी किंवा मी गेली आहे बाहेर आणि आजच्या आज माझं हे काम झालं पाहिजे. काही गोष्टी असतात, त्या गोष्टी हळूहळू पुढे पुढे सरकतात, विघ्न संकट नाश होतात आणि मग ते काम पूर्णत्वाला जातं म्हणजे जातंच. तर हा अनुभव घ्यायला विसरू नका. बघा काय अनुभव येतो मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, कमेंटमध्ये सांगा की कुणाकुणाच्या घरात जास्वंदाचं रोप आहे, ते सुकतं का, मरतं का ते रोपटं. जर असं जर असेल तर निगेटिव्हिटी तुमच्या घरात आहे हे लक्षात घ्या. जास्वंदाची 4-5 झाडे एक सलग लावा, वेगवेगळ्या प्रकारची. कोणतं ना कोणतं तरी जास्वंदाचं रोप तुम्हाला फूल हे निश्चितच देणार आणि पॉझिटिव्हिटी घरात आणणार. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.